नमस्कार सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते। आणि आज एक नवीन विषय आपण बघणार आहोत। तर तो विषय म्हणजे ऋषी पंचमीची पूजा कशी करावी हे आपण आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वप्रथम ऋषी पंचमी विषयी पडणारे काही प्रश्न की सर्वप्रथम सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे की ऋषी पंचमीची पूजा ही कोणी करावी, ऋषी पंचमीची पूजा कशी करावी, त्यासाठी साहित्य काय लागतं, पूजा मांडणी कशी करायची, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे। आणि आपण आता ऋषी पंचमी विषयी जाणून म्हणजे बऱ्याच जणांना काही संशय असतात की खरंच ऋषी पंचमीचा उपवास कोणी करायचा असतो, त्याची पूजा मांडणी काय करायची असते आणि ऋषी पंचमीचा उपवास थोडा कठीण असल्यामुळे त्याला काय काय पथ्ये पाळावे लागतात, नियम पाळावे लागतात, याची आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर सर्वप्रथम बघणार आहोत आपण की ऋषी पंचमीचा उपवास का करतात। तर वृत्रासुर नावाच्या राक्षसाला इंद्रदेवांनी जेव्हा वध केला होता त्यावेळेस इंद्राला ब्रह्महत्येचं पातक लागलं होतं। कारण वृत्रासुर हा राक्षस जरी असला तरी तो ब्राह्मण होता, त्यामुळे ब्रह्महत्येचं पातक हे इंद्राला लागलं आणि इंद्रदेव मग आपले ब्रह्महत्येचं पातक दूर करण्यासाठी ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवानी इंद्रांना ह्या ब्रह्महत्येच्या पातकापासून दूर करण्यासाठी त्यांना लागलेली जी ब्रह्महत्या होती ती 4 भागामध्ये विभागली आणि त्यातला एक भाग हा स्त्रीच्या रजामध्ये त्यांनी विभाजित केला। म्हणजेच मासिक धर्माच्या वेळेस स्त्रीच्या रजामधनं जी रजोनिवृत्ती होत असते ते एक ब्रह्महत्येचा एक भाग असतो आणि त्यामुळे ब्रह्महत्येचा तो भाग असल्यामुळे ते 4 ते 5 दिवस मासिक धर्माचे स्त्रियांनी घरामध्ये वावरायचं नसतं, अन्नाला स्पर्श करायचा नसतो, जे धर्माविषयी कार्य असतात ते करायचे नसतात, पूजाविधी करायचे नसतात। तर यामुळे पण आताच्या काळामध्ये काय होतं की एवढे सगळे नियम वगैरे आपण पाळू शकत नाही। सध्याचा हा फार धकाधकीचा काळ आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये सगळे कसं होतं की एकत्रित कुटुंब होते, त्यामुळे जर एखाद्या स्त्रीला रजोधर्म आला किंवा मासिक धर्म आला तर तिच्या जागी जी कार्य करणारी म्हणजे स्वयंपाक वगैरे करणाऱ्या इतर स्त्रिया राहायच्या। पण आताच्या काळामध्ये लहानसं कुटुंब आहे, त्यामुळे या परिस्थितीमध्ये स्त्री रजस्वला असताना देखील तिला घरातले जे कामं असतात, जे दैनंदिन कामं असतात ते करावेच लागत असतात। तर सांगायचं झालं तर स्त्री ही रजस्वला असताना तिच्याकडनं जो संसर्ग होत असतो घरातील इतर व्यक्तींना किंवा तिच्याकडनं रजस्वला अवस्थेमध्ये काही देवधर्माच्या बाबतीत जर काही चुका झाला असेल, स्पर्शादी गोष्टी झाल्या असतील तर या सगळ्यांमुळे जे दोष लागत असतात त्या दोषाचं निवारणार्थ ऋषी पंचमीचं हे व्रत केलं जातं। ऋषी पंचमीचं व्रत हे करताना आपल्याला जो व्रत करणारा असतो, जो व्रतस्थ असतो, त्यांनी अगदी ऋषीसारखं आचरण करावं लागतं। तर आता आपण बघून घेऊया की ऋषी पंचमीचं व्रत हे कोणी करायचं असतं। तर ऋषी पंचमीच्या कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे ऋषी पंचमीची जी कथा आहे त्या कथेमध्ये सांगितलं आहे की जे ब्राह्मण आणि ब्राह्मणी ज्यांना बैल आणि कुत्रीचा जो जन्म मिळाला होता तर त्यांना त्या पशुयोनीतून मुक्त करण्यासाठी त्यांच्या मुलाने ऋषी पंचमीचं हे व्रत केलं होतं। तर त्यामुळे ऋषी पंचमीचं व्रत हे स्त्रिया, पुरुष, मुलं, मुली कोणीही करू शकतात आणि विशेष करून ज्या स्त्रियांना रजस्वला धर्म येतो किंवा ज्या स्त्रियांना मासिक पाळी येते त्या प्रत्येक स्त्रीनी ऋषी पंचमीचं व्रत हे आवर्जून करायला हवं। कारण पाळी आल्यामुळे, मासिक धर्म आल्यामुळे जे काही दोष स्त्रियांना नकळतपणे लागत असतात आणि त्या दोषांपासून आपल्याला पुढे जो त्रास होणार असतो किंवा त्रास झालेला असतो त्या सगळ्यातून मुक्तता मिळण्यासाठीच ऋषी पंचमीचं व्रत हे करायचं असतं। आणि आता ऋषी पंचमीचं व्रत करताना
ज्या दिवशी ऋषी पंचमी आहे, म्हणजे ज्या दिवशी गणपती बसतात त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला माहिती आहे ऋषी पंचमीचं व्रत करायचं असतं. ऋषी पंचमी येते आणि जे 5 पंचम्यांचं 5 महत्त्वाच्या पंचम्या सांगितल्या जातात, त्या पंचम्यांपैकी ऋषी पंचमीचं हे व्रत अतिशय महत्त्वाचं व्रत आहे. तर जो हे व्रत करेल त्यांनी सकाळी लवकर उठून त्यांनी असं सांगितलं जातं की त्या दिवशी आघाड्याच्या ज्या काड्या असतात, आता मी तुम्हाला आघाडा दाखवणार आहे पुढे, त्या आघाड्याच्या 7 काड्यांनी ब्रश करायचा असतो, म्हणजे दात घासायचे असतात. आंघोळ करताना तुमच्या घराच्या परिसरामध्ये जी काही पवित्र नदी असेल, आता नद्या तर सगळ्या पवित्रच मानतो आपण, कारण नदीला आपण माता मानत असतो, त्या नदीमध्ये जाऊन आपल्याला स्नान करायचं असतं. स्नान करताना आवळ्याचं चूर्ण आणि तिळाचं चूर्ण हे आपल्याला उठणं म्हणून अंगाला लावायचं असतं. पण आता हा जो काळ आहे हा पूर्णतः बदललेला आहे. सगळ्या गोष्टी आपल्याकडे जर शक्य होत नसेल तर मग ऋषी पंचमीचं व्रत करायचं नाही का? तर नाही, आपल्याला महत्त्व ऋषी पंचमीच्या पूजेला द्यायचं आहे आणि पूर्णपणे नित्यनियमाने आंघोळ करत असतो त्याप्रमाणे पवित्र नद्यांचा स्मरण करून आपल्याला स्नान करायचं असतं. आणि सकाळी ही जी ऋषी पंचमीची पूजा आहे, सकाळी 12च्या आत आपल्याला ही पूजा करायची असते. म्हणजे आपल्या घरातले जे काही आपल्याला आपल्याला कामं आवरायची असतील ते कामं आवरून घ्यायचे आणि आपल्याला सकाळी 12च्या आतमध्ये आपली पूजा झाली पाहिजे, हे आपल्याला कटाक्षाने पाळायचं असतं. आता जो व्रत करेल त्याने व्रत करताना आपल्याला या कथेमध्ये मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये याची कथा आणि आरती देखील सांगणार आहे. तर जो ब्राह्मण होता तो अतिशय न्यायाने, नीतीने आणि धर्म पालन करणारा होता, पण त्याच्या पत्नीकडून नकळतपणे हे रजस्वला धर्माचा संसर्ग झाला आणि त्यामुळे त्यांना दोघांनाही पशुयोनी प्राप्त झाली अशी आख्यायिका सांगितली जाते. तर आपल्याला जर का आपण ऋषी पंचमीचं व्रत केलं असेल तर आपल्याला ज्या ठिकाणी बैलाच्या पायाचं जे धान्य उगवलं असतं ते धान्य आपल्याला ग्रहण करायचं नसतं. यामध्ये तुम्ही गाईचं दूध किंवा इतर ऋतुफळं घेऊ शकता, पण ज्या ठिकाणी बैलाच्या बैलाचे पाय त्याला लागलेले नसतील किंवा इतर कुठल्याही प्राण्यांना त्रास देऊन ते अन्न उगवलं नसेल अशा ठिकाणचंच आपल्याला अन्न हे ग्रहण करायचं असतं. आणि ऋतुफळं तुम्ही घेऊ शकता. गाईचं दूध हे अवश्य चालतं. त्याचप्रमाणे परसबागेमध्ये उगवलेली जी वेली असते, दोडका असतो, काकडी असते, तर या गोष्टींवर आपण उपवास सोडू शकतो. आणि एक तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं झालं तर जे मोठे मोठे जे किराणा दुकान असतात, ज्या ठिकाणी देवाचं वगैरे साहित्य मिळतं, त्या ठिकाणी ऋषी पंचमीचे तांदूळ म्हणून विशेष प्रकारचे एक तांदूळ मिळत असतात, त्यावर देखील हा उपवास सोडला जातो. थोडक्यात ज्या ठिकाणी बैलाचे पाय लागलेले असेल त्या ठिकाणचं धान्य या दिवशी ग्रहण करायचं नसतं. ज्या पदार्थावर आपण उपवास सोडणार आहोत त्याचा आपल्याला नैवेद्य इथे अर्पण करायचा या पूजेवर आणि त्यानंतर आपल्याला उपवास हा सोडायचा असतो. तुम्ही 12 वाजेपर्यंत पूजा आवरून तुम्ही संध्याकाळी उपवास सोडला तरी चालतो, म्हणजे आपल्याला त्या दिवशी तेच पदार्थ खायचे आहे. एकदा उपवास सोडल्यानंतर आपल्याला डबल पुन्हा काहीही अन्न ग्रहण करायचं नसतं. तर अशी ही साधी सोपी आणि मासिक धर्मामुळे लागणारे जे काही दोष असतात ते सर्व प्रकारचे दोष या ऋषी पंचमीच्या पूजेने दूर होतात आणि त्यामुळे ऋषी पंचमीचं व्रत हे प्रत्येक स्त्रियांनी करायचं असतं. आता आपण बघूया की या व्रताचं उद्यापन कसं करायचं. तर जी स्त्री जिला मासिक धर्म सुरू आहे तिने हे ऋषी पंचमीचं व्रत करायचं असतं आणि ज्या वेळेस तिची रजोनिवृत्ती होईल, म्हणजे तिचा मासिक धर्म बंद होईल, त्यावेळेस मासिक धर्म बंद झाल्यानंतरच आपल्याला या व्रताचं उद्यापन एखाद्या गुरुजींना बोलून गुरुजींच्या मार्फत आपल्याला करायचं असतं. मासिक धर्म संपायच्या आधी आपल्याला याचं उद्यापन करता येत नाही. बघून घेऊया की पूजा कशी करायची. तर अशा प्रकारे आपल्याला ऋषी पंचमीची मांडणी करायची आहे, ऋषी पंचमीच्या पूजेची मांडणी करायची आहे. सर्वप्रथम आपल्याला एक पाट घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण पाट मांडू तो पाट छान स्वच्छ गोमूत्र आणि पाण्याने तिथली जागा छान स्वच्छ पुसून आपल्याला त्यावर पाट मांडायचा आहे. पाटाखाली रांगोळी काढायची आहे आणि पाटाच्या बाहेर देखील छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे. आणि पाटावर आपल्याला शुभ्र वस्त्र म्हणजे शुभ्र आसनच आपल्याला अंथरायचं आहे आणि शुभ्र पांढऱ्या रंगाच्या वस्त्रावरच आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे. तर पूजा मांडणी करताना आपल्याला सर्वप्रथम
7 तांदळाच्या पुंजक्यावर, हे बघा हे 7 तांदळाचे पुंजके आहेत, या 7 तांदळाच्या पुंजक्यावर आपल्याला 7 सुपाऱ्यांचं आसन मांडायचं आहे. 7 सुपारे आपल्याला स्थापित करायचे आहे आणि ह्या सुपाऱ्या आपल्याला दक्षिणेकडून उत्तरेकडे, आता ही दक्षिण दिशा आहे, दक्षिणेकडून उत्तरेकडे या पद्धतीने आपल्याला स्थापित करायचे आहे. पहिले काश्यप ऋषी, नंतर अत्री ऋषी, असे वेगवेगळे जे सप्त ऋषी आहेत, हे 7 ऋषींचं प्रतीक म्हणून आपल्याला ह्या तांदळाच्या पुंजक्यावर आपल्याला ह्या 7 सुपाऱ्या स्थापित करायच्या आहे. त्यानंतर आपल्याला ह्या 7 सुपाऱ्यांच्या समोर आपल्याला गव्हाच्या राशीवर किंवा गव्हाच्या पुंजक्यावर आपल्याला एका सुपारीची स्थापना करायची आहे आणि हे सुपारी म्हणजे गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून आपल्याला या सुपारीची स्थापना करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा याच पद्धतीने गव्हाच्या पुंजक्यावर आणखी एक सुपारीची स्थापना करायची आहे, ती म्हणजे माता अरुंधती. बघा पुन्हा मी सांगते, हे आहे 7 तांदळाच्या राशींवर 7 सुपाऱ्या, ज्या सप्तऋषींचं प्रतीक आहे. ही आहे या सुपाऱ्यांच्या समोर गणपतीचं प्रतीक म्हणून आपल्याला गव्हाच्या राशीवर ही सुपारी स्थापित करायची आहे आणि मागे आपल्याला अरुंधती मातेचं प्रतीक म्हणून आपल्याला गव्हाच्या राशीवर एक यांच्या मागे आपल्याला त्या सुपारीची स्थापना करायची. अशी स्थापना झाल्यानंतर आपल्याला अरुंधती मातेच्या दोन्ही बाजूला 2 ऋतुफळं, जे फळं तुमच्या भागामध्ये उपलब्ध असतील ते फळं आपल्याला इथे ठेवायची आहे. त्याचप्रमाणे गणपती बाप्पाच्या दोन्ही बाजूला आपल्याला 2 विड्याच्या जोडपानावर आपल्याला क्रमाने खारीक, त्यानंतर बदाम आणि सुपारी आणि नंतर दक्षिणा अशी ठेवायची आहे. आणि दक्षिणेमध्ये ही जी आपली राजमुद्रेची जी बाजू असते, ही वरच्या बाजूने आपल्याला ठेवायची आहे. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही जोडपानावर आपल्याला अशी स्थापना करायची आहे. एवढी स्थापना झाल्यानंतर आपल्याला जो नैवेद्य आहे, जो आपण या ऋषीपंचमीच्या पूजेवर जो आपण नैवेद्य मांडणार आहोत, तो नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे. आणि या नैवेद्यामध्ये मी बघा दूध घेतलं आहे आणि दूध आपल्याला गाईचं दूधच घ्यायचं आहे आणि हे पाणी. आपल्याला पूजा साहित्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट लागणार आहे, ते म्हणजे आघाड्याची पाने. बघा ही अशी आघाड्याची पाने असतात, आघाड्याची पाने. त्याचप्रमाणे बेलपत्र, त्यानंतर लागणार आहे दुर्वा. गणपती बाप्पांसाठी एक लाल रंगाचं फूल, आता लाल नाही तर मग मी हे तांबड्या रंगाचं फूल घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे शुभ्र रंगाची फुलं आपल्याला आवर्जून घ्यायची आहे या पूजेसाठी, किंवा तुमच्या भागामध्ये जी फुलं मिळतील ती फुलं आपण घेऊ शकतो, पण आवर्जून शुभ्र रंगाची फुलं आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर आपलं जे नॉर्मल पूजेचं साहित्य आहे, याच्यामध्ये मी शुद्ध पाणी आहे, त्यानंतर आहे पंचामृत न घेता मी नुसतं कच्चं दूध घेतलं आहे, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आहे आणि हे जे आपलं साहित्य असतं अष्टगंध वगैरे, हळदी कुंकू, हे सगळं साहित्य आपण घ्यायचं आहे. हे सगळं तुम्हाला ही पूजेमध्ये हे इथे 2 हे दिसत असेल बदाम, पण आपल्याला या पद्धतीने घ्यायचा आहे हा विडा. खारीक आणि इथे बदाम आणि इथे सुपारी. तर इथे मी काय म्हणते तर आपलं खारीक घेतली नाही आहे, इथे खारीक ठेवायची आहे. माझ्याकडे होती तर ते थोडंसं त्याला कीड लागल्यासारखी होती, त्याच्यामुळे मग मी घेतली नाही. प्रथम आपल्याला जे गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून आपण जी सुपारी घेतलेली आहे, त्या सुपारीला आपण आवाहन करायचं आहे आणि सुपारीचं आपल्याला पूजन करायचं आहे गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून. आपल्याला खूप काही मंत्र वगैरे आपण म्हणू शकत नाही, कारण एवढं आपल्याला माहिती नसते प्रत्येक पूजेची वगैरे. त्यामुळे मी तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजन कसं करायचं हे सांगणार आहे. सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलित करून घेऊया. तर दीप प्रज्वलित करून आपल्याला मी आधी दिव्याखाली थोड्या अक्षता टाकलेल्या आहे दिव्यांचं आसन म्हणून, आणि दीप प्रज्वलित करून आपल्याला दिव्याचं जे पूजन करतो आपण, हळदी कुंकू अक्षता, दिव्याला फूल अर्पण करायचं. आणि इतकी पूजा झाल्यानंतर आपल्याला सुरू करायची आहे आपली ऋषी पंचमीची पूजा. आता या पूजेमध्ये सर्वप्रथम आपल्याला आवाहन करायचं आहे गणपती बाप्पांचं, आणि गणपती बाप्पांचं आवाहन करताना देखील आपल्याला संकल्प करायचा आहे या पूजेचा, आणि संकल्प करूनच आपल्याला ही पूजन करायचं आहे. तर आम्ही संकल्प यासाठी केला नाही, कारण आपला हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपल्याला एक प्रायोगिक व्हिडिओ असल्यामुळे, त्यानंतर गणपती बाप्पांना अक्षता अर्पण करून त्यांना आवाहन करून त्यांना शुद्ध पाणी
पंचामृत आणि शुद्ध पाण्याने स्नान घालायचं. त्यानंतर त्यांना अष्टगंध, हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या, फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर गुळ खोबऱ्याचा जो नैवेद्य आहे तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा. अशा प्रकारे पाण्याच्या भरीव चौकोनावर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला आणि आता आपल्याला पूजा करायची आहे. आपण जे तांदळाच्या पुंजक्यावर सप्तऋषी स्थापित केले आहे त्यांची दक्षिणेपासून पूर्वेकडे यांची स्थापना करायची आहे. आणि सर्वप्रथम काश्यप, त्यानंतर अत्री, जमदग्नी, गौतम ऋषी, वसिष्ठ ऋषी, जमदग्नी ऋषी अशा सप्त ऋषींचं आपल्याला नाव घेऊन यांचं एकेकांचं पूजन करायचं आहे. पहिले शुद्ध पाणी, नंतर पंचामृत, त्यानंतर पुन्हा शुद्ध पाणी अर्पण करून अष्टगंध, अक्षता अर्पण करून एक बेलपत्र, नंतर आघाड्याचं एक पान, त्याचप्रमाणे एक दुर्वा आणि सफेद म्हणजे शुभ्र पुष्प अर्पण करून या 7ही ऋषींचं आपल्याला पूजन करायचं आहे. 7ही ऋषींची नावं आपल्याला मनात स्मरून किंवा नुसतं सप्तर्षी असं म्हणून देखील आपण या 7ही ऋषींचं पूजन करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याच्या पद्धतीने. या सप्त ऋषींमधले सर्वप्रथम काश्यप ऋषी, त्यानंतर अत्री ऋषी, भरद्वाज ऋषी, नंतर विश्वामित्र ऋषी, नंतर गौतम ऋषी, जमदग्नी ऋषी आणि सर्वात शेवटी वसिष्ठ ऋषी या सप्त ऋषींचं एकेकांचं स्मरण करून आपल्याला पूजन करायचं आहे. जर तुम्हाला या सप्त ऋषींची नावे माहीत नसतील तर तुम्ही नुसतं सप्तर्षी ऋषी देवता असं म्हणून देखील त्याचं पूजन करू शकता. पुन्हा मी तुम्हाला सप्त ऋषींची नावं सांगते. काश्यप ऋषी, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ. त्यानंतर आपल्याला अरुंधती मातेचं पूजन करायचं आहे. अरुंधती मातेला म्हणजे त्या वरच्या सुपारीला आपल्याला आवाहन म्हणून अक्षता समर्पित करायच्या. त्यानंतर त्यांना शुद्ध पाणी, पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आणि अरुंधती मातेचं स्मरण करून अरुंधती मातेला हळदी, कुंकू, अक्षता, अन्नपूर्णा मातेचं प्रतीक म्हणून आपण त्यांचं पूजन करतो आहे. त्यामुळे त्यांना एक बेलपत्र आणि पुष्प समर्पित करायचं आहे. असं संपूर्ण पूजन झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या दोन्ही बाजूला जे विडे ठेवले आहे त्या विड्यांवर देखील एक फूल आणि फळांवर देखील फूल आणि पाणी अर्पण करून आपल्याला हे विडे आणि दक्षिणा आणि ते फळ या संपूर्ण सप्त ऋषींना आणि अरुंधती मातेला अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर आपण जो नैवेद्य आपण दाखवायचा आहे, जो अर्पण करायचा आहे तो नैवेद्य पाण्याच्या भरीव चौकोनावर आपल्याला ठेवून हा नैवेद्य या संपूर्ण सप्त ऋषींना अरुंधती मातेला अर्पण करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ऋषी पंचमीचं व्रत आणि ही पूजा अगदी साध्या पद्धतीने करायची आहे. ऋषी पंचमीची कहाणी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की ऐका, कारण नुसतं व्रत करून काही होत नाही. व्रत केल्यावर पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला हातामध्ये एक बेलपत्र व त्यावर काही अक्षता घेऊन ऋषी पंचमीची कहाणी ही ऐकावी लागते आणि त्यानंतर आपल्याला उपवास सोडावा लागतो. अगदी 15 ते 20 मिनिटात सर्व सामग्री जर तयार असेल तर ही आपली पूजा सहज पूर्ण होते आणि रजस्वला काळामध्ये जे दोष आपल्याला ज्या स्त्रियांना विशेष करून लागतात त्या दोषातून आपल्याला मुक्तता मिळते. तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, प्रत्येक स्त्रियांनी आपल्यावर लागलेले रजस्वला धर्माचे जे काही दोष आहे ते दोष दूर करण्यासाठी ऋषी पंचमीचं व्रत आवर्जून करा. काही कठीण व्रत नाहीये, फार सोपं आहे. मनात आणलं तर आपण सहज करू शकतो. पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.